त्यांना बघितलं नाही, पण आम्ही यांना जे काम सांगितलं ते त्यांनी आमचे केले. असू द्या, सामान्य माणूस असू द्या, माझ्या सहित प्रत्येक कुणीही नागरिक त्यांच्याकडे कामासाठी गेला तर त्या सर्व खुशीने अगदी सहमतीने पूर्ण पाठिंब्यानिशी लगेच आमचं सहकार्य करतात. तेच काम करतात. त्यांचं पाहायला गेलं ना तर बरेच जण निष्ठावंत आहेत. आज ते आजही भाजप सोबतच आहेत. त्यांनी भाजप सोडली. बीजेपी या समस्येवरती काम करत आहेत आणि चंद्रकांत दादांनी ह्या प्रभागामध्ये खूप वेळा विजिट केली अजिबात नाही. सगळा घाण आहे. आता याच्या पुढे गेलं ना सगळी घाण. मध्ये 1 रुपयाचंही काम 9 वर्षात. तो पाषाण अलंकापुरी सोसायटी यापूर्वीचे जेही नगरसेवक झाले आहेत त्यांनी काही कामं फक्त थोडेसेच केले, पण बाकी केलेले नाही. पण आता राहुल दादांनी यांचा टीम आता असं वाटतंय आम्हाला की हे चांगलं काम करतील, म्हणून यांना आमची मतं निश्चित मिळणार आहेत वर आम्ही दुसऱ्यांसाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत. समस्या काय आहे? आमच्या ह्या भागात समस्या आहे, झाडं लावलेली आहेत परंतु त्याला पाणी पुरवठा करत नाही. 3-3 महिने लाईट बंद असतात, लाईटचं सांगितल्यावरही लाईट येत नाही. तर आता असं आम्हाला वाटतं की आम्ही राहुल दादांना सांगितल्यावर राहुल दादा यापुढे ती काळजी घेतील आणि चांगलं काम होईल आणि पाषाण स्वच्छ आणि सुंदर होईल एवढंच आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतोय. ते इकडे येताना मी त्यांना कधी बघितलंच नाही आहे. त्यांना म्हणजे जे आहे ते मी स्पष्ट सांगतो, कारण आम्ही त्यांना बघितलं नाही, पण आम्ही यांना जे काम सांगितले ते त्यांनी आमचे केलेले आहेत. त्यांना बसण्यासाठी सांगितलं होतं, बेंचेस दिले सिनियर सिटीजन साठी, तर त्यांनी भरपूर कामं केलेत आणि यापुढेही त्यांनी तसेच कामं करत राहावे की ते कंटिन्यूस होतील परत, हेच आमचं म्हणणं आहे. ज्ञानेश्वर सुतार, प्रभाग क्रमांक 9, राहणार सुतारवळी या विभागामध्ये राहतो. माझं युवा नेतृत्व श्री राहुलदादा कोकाटे यांच्या सौभाग्यवती सौ मयुरताई राहुलदादा कोकाटे या प्रभाग क्रमांक 9 क मधून उमेदवार म्हणून आहेत. तमाम पूर्ण वार्ड क्रमांक 9चा पूर्ण 101% पाठिंबा मयुरताई राहुलदादा कोकाटे यांना आहे. विजयाचा जल्लोष येणाऱ्या 16 जानेवारी या तारखेला या ठिकाणी पूर्ण प्रभाग क्रमांक 9 या ठिकाणी जल्लोषात साजरा करणार आहोत. अगदी गोरगरीब असू द्या, सामान्य माणूस असू द्या, माझ्या सहित प्रत्येक कुणीही नागरिक त्यांच्याकडे कामासाठी गेला तर त्या सर्व खुशीने अगदी सहमतीने पूर्ण पाठिंब्यानिशी लगेच आमचं सहकार्य करतात. माझा हा जो व्यवसाय चालू आहे हा तर खरं त्यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या सहकार्यामुळे मी आज इथे आहे. आणि असाच माझ्या पूर्ण कुटुंबाचा, माझा आणि माझ्या सर्व आप्तेष्ट जे काही पाहुणे मंडळी किंवा मित्रमंडळी असतील त्यांचा सर्वांचा पाठिंबा माझ्या मयुरताई राहुलदादा कोकाटे यांना सर्वस्व आहे. आणि जल्लोषात आम्ही यांचं 16 जानेवारीला स्वागत करू. केले बीजेपी सोबत आणि आपले नगरसेवक ते ताई तेच आले पाहिजे. हो, नाव सांगा. मोरूताई कोकाटे. कोण काम कोण करता या एरियात? आपल्या मोरूबाई कोकाटे तेच काम करतात. तुम्ही कधीपासून आहात? आता मी 2 वर्षापासून 3 वर्षापासून काम करू राहिलो. समस्या इथल्या कोण सोडवतं? इथल्या समस्या इथं हेच काम करतात. निवडून कोण यायला हवा? ते बाईक येणार आहे कोकाटे बाई. माझं नाव विकास बोंबले, मी राहायला इथे पाषाणमध्ये. सध्या निवडणुकीचं वारं सुरू आहे, निवडणुका सुरू आहे. तिथं बालवडकर विरुद्ध बालवडकर होत आहे. काय सांगाल, काम कोण करतं इथं? तुमचं काम करणारा नेता कोण आहे? इथल्या समस्या काय आहे? त्या समस्या कोण सोडवतं? पाषाण सुतारवाडी हा एरिया आहे किंवा बालेवाडी बानेरचा एरिया ना, याच्यामध्ये स्थानिक जे नेते आहेत ज्यांच्यामध्ये राहुल दादा कोकाटे आहेत, हे खूप वर्षापासून काम करतात. त्यांचं काम मी खूप जवळनं पाहिलेलं पण आहे. रस्त्याची कामं असतील किंवा नाल्यांच्या संदर्भात रामनगरीची कामं असतील, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथे कामं केलेली आहेत. म्हणजे सत्तेत असताना किंवा नसताना तरी ते काम करत आहेत. आणि राहिला विषय, तुम्ही दुसरा विषय बालवडकरांचा विषय विचारलाय, तर बालवडकरांमध्ये लहू बालवडकर आणि अमोल बालवडकर हे एकमेकांचे आज प्रतिस्पर्धी जरी असले तरी कालपर्यंत ते एकत्र फिरत होते. एकाच पक्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे मी लहू बालवडकरांचं पाहिलं की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे बालेवाडी एरियामध्ये त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत. आणि राहिला विषय की तसं पाहायला गेलं आज अमोल बालवडकर साहेब हे राष्ट्रवादीमध्ये जरी गेलेले असले तरी माझ्या माहितीप्रमाणे भाजपने बरेच नगरसेवकांना, जुन्या नगरसेवकांना आता तिकीट दिलेलं नाहीये. त्याच्यामध्ये ह्या आमच्या बालेवाडी पाशातले तुम्ही
जर पाहायला गेलात की बाकी काही व्यक्ती आहेत की ज्यांना तिकीट नाकारलेले, याच्यापूर्वी ते नगरसेवकही होते. पण ते नेहमी ते असं म्हणतात की भाजपमध्ये निष्ठावंतांना डावललं गेलं, त्यांनी एवढं काम केलं, त्यांना जाणीवपूर्वक डावललं. निष्ठावंतांचं पाहायला गेलं ना तर बरेच जण निष्ठावंत आहेत. ते आजही भाजप सोबतच आहेत. त्यांनी भाजप सोडलेली नाहीयेत किंवा पक्षाने ज्या ज्या व्यक्तींना आता निवडणुकीमध्ये तिकीट दिलेलं आहे त्यांचा ते प्रचार करतातच आहेत. मग फक्त निवडणूक लढवायची म्हणून मग बालवडकर तिकडे गेले असं म्हणायला ते आता मला सांगण्यापेक्षा ते तुमच्या समोरच आहे सगळ्या गोष्टी. मला वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये. काका, प्रभाग क्रमांक 9 मध्ये आता सध्या निवडणुकीचं वारं चालू आहे. तुम्हाला काय वाटतं, काय समस्या आहेत त्या भागातल्या, लोक इथपर्यंत पोहोचतात? ही प्रभागामध्ये मेन समस्या म्हणजे थोडेफार कचऱ्याची आहे. आपल्या प्रभागामध्ये बाहेरच्या जे उपनगर आहेत तर तिथून लोक रात्री येऊन कचरा इथं फेकतात. दुसरी महत्वाची समस्या म्हणजे आपल्या इथं सुसोडपासून हायवेला कनेक्टिव्हिटी नाही आहे, तर त्यावरती काम करणे गरजेचे आहे. तर मला वाटतं ह्या दोन प्रामुख्याने समस्या आहेत आपल्या इथे. इथं आता या समस्या कोण सोडवेल, तुमच्यापर्यंत कोण पोहोचेल? इथं प्रामुख्याने बीजेपी या समस्येवरती काम करत आहेत आणि चंद्रकांत दादांनी ह्या प्रभागामध्ये खूप वेळा व्हिजिट दिलेली आहे आणि ते वेगवेगळ्या अथॉरिटीशी बोलत आहेत. तर माझ्या माहितीनुसार आता जी हायवेला कनेक्टिव्हिटी आहे त्यासाठी जमीन अधिग्रहणाचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे. भाजपने आता नवीन चेहरा दिलेला आहे, लहू पालवडकर निवडणूक लढवत आहे. ते लहू पालवडकर हे तसे जुने नेते आहेत आणि लहू पालवडकर यांचं आपण काम पाहिलं तर ते लोकांच्या एकदम जवळून संपर्कात असतात आणि लोकांना त्यांच्यावरती विश्वास एवढ्यासाठी आहे की जे ते कमिट करतात तर ते पूर्ण करतात. अमोल बालवडकर आधी भाजपमध्येच होते, त्यांचं असं म्हणणं आहे की आता राष्ट्रवादीत गेले, त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपमध्ये निष्ठावंतांना डावललं जातं. काय वाटतं, काय का सोडून गेले ते? डावललं म्हणून की तिकीट हवं होतं म्हणून? नाही, मी डावललं किंवा तिकीट हवं होतं असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की पक्षाची अशी विचारधारणा आहे की नवीन नेते तयार झाले पाहिजेत आणि अमोल बालवडकर यांना मागच्या वेळेला तिकीट दिलं होतं आणि ह्यावेळेला नवीन इच्छुक नेत्यांना सुद्धा तिकीट देणं हे गरजेचं होतं, तरच पक्ष हा वाढेल. नाहीतर हे काँग्रेस सारखं आपलं घरनेशाही होऊन बसेल. ते स्वच्छता अजिबात नाही, सगळा घाण आहे. आता याच्या पुढे गेलं ना सगळी घाण आहे, म्हणजे लोक स्वतः आणून टाकतात. मग हे लोक रोज जर फिरले, घरोघर जर गाडी आली, रस्त्याने फिरली तर लोक रस्त्यावर आणून टाकतील ना, नाही तर मग ते रस्त्यावर टाकायला लोकायला घाण करायला. मग त्या घाणीमुळं लोक बिमार पडतात, पावसाळ्यात माश्या घुमत्यात. हे असा जे कचरा आहे ते कचऱ्याची सोय लावायला पाहिजे सरकारनं. काय या लोकांनी लावायला पाहिजे. सरकार काय करते, आता ढोर वळायले काय कोणा ठावा. फक्त त्याचं एक ध्यान आहे, बाय लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे 1,500 रुपये, कोणला द्यायचे, कोणला गाळायचं, कोणला काढायचं, हे लक्ष नाही, दुसरं काय नाही. आणि बायावर निवडून आलो म्हणतो जाण. आता आमचे ते मेघना दिदी प्रत्येक बाया महिलामधून निवडून आलेत, आज मुख्यमंत्री झाली. मग काय केलंय लोकांसाठी? लोकांसाठी काहीच नाही. जिंतूर मध्ये सरी घाणच आहे, गंगाखेड मध्ये घाण आहे, डॉक्टर निवडून आले ते गुट्टे. हे जे लोक आहेत, आता हे लोक निवडून येण्यासाठी आम्ही काम करणार, तुम्हाला मतदान द्यायला तर आम्ही कशामुळं की जरा स्वच्छता ठेवा, दवाखान्याची सोय करा, पाण्याची सोय करा, त्याशी विनंती एवढी. आणि एवढ्या विनंतीला जर तुम्ही मान देत नसेल तर तुम्हाला देण्यात काय फायदा? माझं नाव नारायण सुतार. काय आता निवडणुकीचं वातावरण आहे, काम करणारा नेता कोण आहे, तुमच्यापर्यंत पोहोचतंय का? लोक पोचतात, निवडणुकीपुरते लोक पोचतात, परंतु काम कोणी करत नाही. गेले 9 वर्ष झालेत या भागामध्ये 3 नगरसेवक हे भाजपचे होते, एक राष्ट्रवादीचा होता, परंतु या भागामध्ये 1 रुपयाचंही काम 9 वर्षात झालं नाही. ना स्वच्छतेचं काम झालं, ना रोडचं काम झालं. आमच्या समस्या भरपूर आहे. सुतारवाडी आणि बानेर या भागात का दुजाभाव होतो हे पहिलं प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे. आज आमच्याकडे पाण्याची समस्या आहे, रोडची समस्या आहे, स्वच्छतेची समस्या आहे. ह्या समस्या सोडवणार कोण? एक दिवस फक्त प्रचाराला येतात, प्रचार झाला की इकडं कोणीही डोकून बघत नाही. म्हणजे फक्त निवडणुकीपुरतं आश्वासनं देतात, त्याच्या पलीकडे काही करत नाही. त्यातले त्यात आता जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये कोणाला मतदान करायचं किंवा हे काय आम्ही झालं तर संभ्रमित झालेलो आहोत की जे उमेदवार आहे हे बानेर
आणि बालेवाडी या भागातून असतात, ते त्यांच्या भागाचा विकास करतात. आता आम्हाला असं वाटतं की आमचा स्थानिक एकतरी नगरसेवक आमच्या भागातून जावा व त्यांनी जी काही कामं आहेत ती पूर्ण करावी. सुजाता धावडे अण्णा या भागामध्ये 2017 पासून काम करतायत आणि ते या भागातले उत्तम कार्यकर्ते आहेत. तुम्ही इथं कधीपासून राहताय? आम्ही 12 पासून राहतोय या. तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचणारा काम करणारा नेता म्हणून कोण तुमच्यापर्यंत पोहोचले? लहू बालवडकर. तेच येतात. हो. मग तुम्हाला जर आदर्श नगरसेवक म्हणून दोघांपैकी कुणाला सांगायचं झालं तर तुम्ही कोण सांगाल? लहू बालवडकर. काम करतात. हो हो, काम करतात. देवधर्माचं पण बघतात ते. काम करणारा नेता आहे. हो, काम करणारा नेता आहे, उत्तम नेता आहे. आणि त्यांना समस्या सोडवतात. कधी तुम्ही वेळ प्रसंगी गेलात तर तुमच्या हो मदतीला हो कोणी हो येतं? येतात. सांगा पहिल्यांदा. माझं नाव मनोहर वेणू सुतार, तुम्ही इथले स्थानिक आहात. स्थानिक आहे. काय निवडणुकींचं वारं फिरतंय? काय समस्या काय आहे तुमच्या इथं पर्यंत कोणतरी पोहोचलंय का? आमच्यापर्यंत अजून एकही नगरसेवक पोहोचलेला नाही. काही कामा करता. काही समस्या काय आहेत तुमच्या इथल्या? मग काही कोण बोलतच नाही का? तुमच्यापर्यंत कोण येत नाही? येतच नाही तर कोणीच सांगू. काय समस्या आहे तुम्हाला? आम्हाला समजतं आहे की आमचा नगरसेवक हो एखाद्या गावाला. कोण म्हणजे गावाला म्हणजे कोण? गावाला कोण सुतार व्हायला पाहिजे एखादा. आता जे उभे आहेत उमेदवार त्यांची नावं तरी तुम्हाला माहिती आहेत का? नाव आता कुणाची सांगू आता कशी काय. चिमतेबाई मॅडम आहे, बालवडकर आहे, हे बाबूराव चांदारे. हे कोणी तुमच्यापर्यंत अजून पोहोचलं नाही? आतापर्यंत कोण आलंच नाही. तर निवडून गेले तसे परत इथं आलेच नाही. कसं काय करायचं. हॅलो, माझे नाव वैष्णवी. अण्णा हे हमेशा वेळेवरती मदत करतात. जेव्हा काही अडचण आली ते लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. तुमच्यापर्यंत पोहोचणारा नेता म्हणून या भागात कोण चांगलं काम करतो या भागामध्ये? लहू अण्णा बालवडकर. ते काम करतात. येस. अशी कुठली हे प्रसंग आहे का की जे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलाय आणि त्यांनी पटकन काम करून तुमचं दिलंय असं काही? हा, असे भरपूर कामं आहेत त्यांनी वेळेवरती पूर्ण केलेली आहेत. या भागामध्ये सगळ्यात जास्त काम कोण करतं? कारण दोघंही बालवडकर आहेत. दोघंही आधी भाजपमध्येच होते. दोघांनी काम केलेलं आहे. तुझ्या मते काम करणारं कोण आहे? माझ्या मते लहू अण्णा बालवडकर काम करतात. येस.